नाशिकमध्ये अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई संदर्भात सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित। मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त। दुधाच्या भेसळीसाठी चक्क पाम तेलाचा वापर। पंढरपूर तालुक्यातील करकंब गावातील धक्कादायक प्रकार। अन्न आणि औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई। तिघांवर गुन्हा दाखल। मनसेमध्ये मिशन टायगरचा प्रयत्न। मनसेचे नेते पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न। उदय सामंतांना बोलावून घेत राज ठाकरेंनी टोचले कान। सूत्रांची लोकशाही मराठीला माहिती। 25 तारखेपर्यंत सरकारने भूमिका जाहीर न केल्यास आंदोलनावर ठाम। लोकशाही मराठी सोबत बोलताना धनंजय देशमुख यांचा सरकारला इशारा। हे प्रकरण 100% फास्ट ट्रॅकवर चालणार। भाजप आमदार सुरेश धस यांचा दावा। तर देशमुख हत्या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात। सुरेश धस यांची माहिती। तर सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकमांची नियुक्ती करा। धसांची पुन्हा एकदा मागणी। नियमाप्रमाणे कोकाटेंवर कायदेशीर कारवाई केली जाईल। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची भूमिका। तर दिवाणी न्यायालयाने निकाल बाजूने लागल्याने कोकाटेंनी फौजदारी कोर्टामध्ये त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता। उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदेंनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। अमित शहांच्या पुणे दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस। कोल्हापूरमध्ये बनावट नोटांच्या कारखान्यावर पोलिसांचा छापा। हाँगकाँगमधील महागडा कागद 50 रुपये, 200 रुपये आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त। या प्रकरणी दोघांना ठोकल्या बेड्या। चीनमध्ये सापडला नवा कोरोना व्हायरस। धडकी भरवणारी माहिती समोर। जनावरांमधून माणसामध्ये संसर्ग होत असल्याची धक्कादायक माहिती। कोकणातील प्रसिद्ध आंगणेवाडीची जत्रा आजपासून। राज्यातील प्रमुख नेत्यांसह भाविकांची मोठी गर्दी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।